नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपण थोडे सावध राहायची आता सध्या आवश्यकता आहे मार्च महिन्यामध्ये. कारण टेम्परेचरचा पारा हा 38 अंश ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास 11 तारखेपर्यंत जाणार आहे आणि गेला देखील आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या 11 तारखेपर्यंत वातावरण हे ढगाळ राहणार, स्वच्छ वातावरण राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, 12 तारखेपासून परत वातावरणात खूप बदल झाला आहे आणि 12 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच 13 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे आणि 13 तारखेला सातारा, तसेच इकडं पाहिलं असता मुंबई, रत्नागिरी, दापोली, पुण्याचा काही भाग, या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, अवकाळी पाऊस 13 तारखेलाच. तसेच 14 तारखेला देखील शेतकरी मित्र वातावरण ढगाळ राहणार आहे आणि कोल्हापूर, बेळगाव, पणजी, रत्नागिरी, सातारा, खोपोली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता, दाट शक्यता आहे 14 तारखेला. तसेच 15 तारखेला देखील शेतकरी मित्र परत वातावरणात खूप बदल झाला आहे. कोल्हापूर, तसेच कणकवली, सावंतवाडी, निपाणी, राजपूर, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता 15 तारखेला, 15 मार्चला शेतकरी मित्र, 15 मार्चला धाराशिव, सोलापूर, तसेच नळदुर्ग, लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, देगलूर या भागामध्ये एकदम जास्त जोरदार असे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची दाट शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे अवकाळी पावसाची जास्त संकट येण्याची, अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि काही भागामध्ये हा अवकाळी पाऊस जोरदार राहणार आहे, एकदम अति जोरदार, आणि काही ठिकाणी गारा देखील पडणार आहेत. तरी शेतकरी मित्र, परत वातावरणात सातत्याने बदल आहे. परत 16 तारखेला जवळजवळ सोलापूर, नांदेड, बेळगाव, इकडं पाहिलं असता नंदुरबार या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड या भागामध्ये देखील 16 तारखेलाच सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुसद, परभणी, हिंगोली, हिंगणघाट, चंद्रपूर, अहमदाबाद, नागपूर या भागामध्ये देखील 16 तारखेलाच सर्वसाधारण ते पावसाची शक्यता आहे आणि 16 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 17 तारखेला शेतकरी मित्र, 17 तारखेला चंद्रपूरच्या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये गारा पडण्याची देखील शक्यता आहे. तसेच नांदेड, सोलापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. लातूर, सोलापूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, बीड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावती, खंडवा इकडं पाहायला असता शेतकरी मित्र, मालेगाव, नाशिक या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस 17 मार्चला राहण्याची दाट शक्यता आहे आणि 16 तारखेपासून 15 तसे पाहायला असता 15-16 तारखेपासून एकदम जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. तसेच शेतकरी मित्र, 18 तारखेला या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट, नांदेड, पुसद, अहमदाबाद, हिंगणघाट, चंद्रपूर, नागपूर इकडं पाहिलं असता गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. उमरखेड, नागपूर, भंडारा, तसेच कांडली, वार्धा, आर्वी या भागामध्ये जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची दाट शक्यता आहे विदर्भ साईडला. तसेच यवतमाळ, उमरखेडा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, देगलूरला जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे 18 तारखेला. तसेच उदगीर, लातूर, परळी, कळंब, धाराशिव, नळदुर्ग, सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बीड, केज या भागा, माजलगाव या भागामध्ये देखील 18 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. आणि 19 तारखेला शेतकरी मित्र, 19 तारखेला पाहिला असता 19 तारखेला सोलापूर, बार्शी, लातूर, तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद, पूर्ण विदर्भ साईडला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. कारण विदर्भामध्ये 1006 हेक्टोपॅस्कल इतका दाब तयार झालेला आहे. त्यामुळं
16 ते 19 तारखेपर्यंत सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये गारा देखील पडणार आहेत आपण आता सांगितल्याप्रमाणे. तसेच शेतकरी मित्र सध्या तर 20 तारखेपर्यंत हा अंदाज आहे आणि 20 तारखेला पावसाचे ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु पाऊस नाही. तसे सध्या तरी शेतकरी मित्र 16 तारखेपासूनच 16 ते 19 तारखेपर्यंत जोरदार पाऊस आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये गारा पडण्याची दाट शक्यता आहे आपण आता सांगितल्याप्रमाणे. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आणि हवामान अंदाज हा सध्या ताबडतोब पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर असा अपडेट राहा. म्हणजे आपणास समजेल की आपल्या जिल्ह्यात पाऊस आहे का नाही. आपले नुकसान टाळण्यासाठी आपला व्हिडिओ अवश्य पहा. आपला व्हिडिओ जर योग्य वाटला तर व्हिडिओ हा शेअर करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.